नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अद्वैत विचार करतो की हिच्यासाठी मी इतक्या प्रेमाने मिसळ घेऊन आलो आणि थोडासा उशीर झाला म्हणून हिने एकतर मिसळ खाल्ली नाही. मग आता हिच्यासाठी मी नेमकं काय आणू खाण्यासाठी. आणि आता कला उपाशी राहू नये म्हणून तो लगेच सदाला फोन करतो आणि विचारतो की मला एक गोष्ट सांग, येथे जवळपास ज्यूस कुठे भेटतो. तेव्हा आता सदा त्याला तेथील पत्ता सांगतो. तर अद्वैत ते ऐकून ग्रेट असं म्हणून चांगला मिळतो का असं विचारतो. ओके बोलून आता तो फोन ठेवतो आणि लगेच तो ज्यूस सेंटरमध्ये फोन लावतो आणि लगेच आता फोनवर ज्यूसची ऑर्डर देतो की चांदेकर आता ज्वेलर्स ऑफिसमध्ये मला एक ज्यूस हवा आहे आणि लवकरात लवकर पाठवून द्या. आणि थँक्यू बोलत तो फोन ठेवतो. आता कलासाठी तो अगदी मिसळ आणलेली असते, परंतु मिसळ न खाता आता तो ज्यूस सुद्धा मागवतो. आणि आता कला ज्यूस पिईल की, कारण कला उपाशी राहू नये, आपल्याला तिची काळजी घ्यायची आहे, यासाठी तो आता हे सर्व करत असतो. नंतर आता तो इतका खुश होतो आणि तेवढ्यात तेथे सदा येतो. तेव्हा तो सदाला म्हणतो की हे पग तुम्हाला जेथील ज्यूस सेंटरचा पत्ता दिला, मी तेथून ज्यूस मागवलेला आहे आणि तेथील ज्यूस मात्र चांगला तर असणार आहे ना. तर सदा म्हणतो की अहो सर, एकदम भारी भेटतो, तुम्ही काही पण काळजी करू नका. आणि तेवढ्यात आता कला आत येते तर सदा लगेच पटकन निघून जातो. तेव्हा कला मात्र आता डोक्याला हात लावून विचारच करत असते. ती थोडीशी टेन्शन मध्ये असते. तेव्हा अद्वैत सारखं तिच्याकडे बघत असतो. अद्वैत तिला विचारतो की काय झालं कला, अगं काय तू इतक्या कसल्या विचारात आहेस का. तेव्हा आता कला म्हणते की हो चांदेकर, अरे मी तुझ्याशीच बोलायला गेले होते की तुझ्या हाती काही लागले का, तू काही विचार केलास का. कारण पूजाबद्दल आता ती अद्वैतला सांगत असते. कारण परवाबद्दल पूजा आपल्याला इतकं खात्रीने सर्व काही तिला जे काही मिळालेलं आहे, जो काही आता फ्रॉड होता त्या अकाउंटमध्ये आणि पैशामध्ये सुद्धा इतका घोळ मोठा पूजाने आपल्याला दाखवलेला आहे, परंतु आज मात्र तीच पूजा काही बोलायला तयार नाही. नक्की काहीतरी आहे, कारण पूजा असं का वागत असेल, मला थोडासा डाऊट आहे. तिला मी आता ते विचारण्याचा प्रयत्न केला, परंतु ती तर बोलायला सुद्धा तयार नव्हती. म्हणजे नक्कीच काहीतरी असं घडलेलं आहे. तर ते ऐकून आता अद्वैत कलाला विचारतो म्हणजे नक्की काय झालं असेल. तर कला म्हणते की हे बघ, जेव्हा पूजाने आपल्याला राहुलच्या ब्रँच बद्दल जो घोटाळा झालेला आहे तो सांगितलेला होता, पूजा समोरच आपण ते सर्व राहुलला विचारले होते. मग त्याच दिवसापासून आता पूजाचं जे वागणं आहे तर त्यात काहीतरी बिघाड झालेला आहे. म्हणजे ती नक्की काहीतरी आपल्याला सांगायला तयारच नाही. जेव्हा आपण हे राहुल समोर विचारले तेव्हा पासून पूजा काहीही सांगायला तयार नाहीत. तेव्हा आता हे सर्व ऐकून अद्वैत तिला विचारतो की म्हणजे नेमकं तुझं म्हणणं काय आहे कला. त्यावर आता कला ही अद्वैतला म्हणते की हे बघ, मला असं वाटतं की आपण एकदा पूजाशी बोलूयात. म्हणजे काही घडलेलं आहे का, की राहुल नक्की तिला काही म्हटला की काय. तेव्हा आता अद्वैतला हे सर्व ऐकवत नाही, कारण त्याचा राहुलवर विश्वास असतो आणि तो कलाला म्हणतो की नाही अगं, सारखं सारखं तेच तेच काय तू बोलते. आणि हे बघ, जरीही पूजाला काही प्रॉब्लेम असेल, अडचण असेल तर आपण हे सर्व तिच्याशी बोलू शकतो, परंतु ह्या सर्व गोष्टींचा राहुलशी संबंध आहे असं जर तुम्हाला सांगणार असेल आणि राहुलवर आरोप करणार असेल तर ते मला नाही मान्य. आणि हे बघ, ती आपली एम्प्लॉई असल्यामुळे आपण त्याच्याशी नक्की खात्रीने हे सर्व बोलू शकतो. म्हणून तो बाहेर फोन करून आता पूजाला ताबडतोब आतमध्ये पाठवून देण्यासाठी सांगतो. तेव्हा आता कला खुश होते, कारण पूजाला आता मनमोकळेपणाने आपल्याला सर्व विचारता येईल आणि नक्की काय घडलेलं आहे हे सर्व माहिती होईल, म्हणून तिचा चेहरा खुलतो. तेव्हा आता पूजा बिचारी अगदी घाबरतच आत येत असते, परंतु तिला जे काही आतमध्ये बोलावले हे आता राहुलने बघितलेले असते आणि राहुल आता पूजाच्या मागेच असतो. तेव्हा आता राहुलला टेन्शन येते आणि तो विचार करतो की ही पूजा अद्वैतच्या कॅबिनमध्ये का जात असेल, काय काम असेल नक्की. ही आता कला आणि अद्वैत या दोघांना आपल्याबद्दल काही सांगणार तर नाही ना, याची भीती मात्र आता राहुलला वाटते. तेवढ्यात आता पूजा आत येते. तर पूजा विचारते की मॅम आणि सर, तुम्ही मला बोलावलात का. कला उठते आणि पूजा जवळ येते. पूजा आता घाबरलेलीच वाटते. कला आता तिचा हात धरते आणि तिला खुर्चीवर बसवते. तेव्हा आता कला तिला शांतपणे म्हणते की हे बघ, जे काही आहे तर ते अगदी मनमोकळेपणाने बोल, काहीही घाबरू नकोस. त्यावर आता अद्वैत सुद्धा पूजाला म्हणतो की हे बघ पूजा, जे काही तुझ्या मनात असेल ते स्पष्टपणे सांग. आणि तेवढ्यात आता घाईनेच तेथे राहुल येतो. राहुल लगेच आता ह्या मुद्दाम अद्वैतला म्हणतो की दादा, अरे एक महत्त्वाचं तुझ्याशी मला बोलायचे आहे. आता राहुल मुद्दामच आलेला आहे हे मात्र पूजाने आणि कलाने ओळखलेले असते. पूजा आता राहुलला बघून खूपच घाबरते. तेव्हा मात्र आता राहुलला इतकं धावत येताने बघून कला मनात विचार करते की आम्ही इतका आत्ताच्या आत्ता म्हणजे पूजाशी बोलतोय आणि हा राहुल कशाला इतका धावत आला असेल. तेव्हा आता राहुल मुद्दा म्हणतो की आय एम सो सॉरी, खरंच तुम्ही काही महत्त्वाचं बोलतात की काय, आणि सॉरी तुम्ही बोलून घ्या, तोपर्यंत मी इथेच थांबतो. राहुल मुद्दाम आता तेथील खुर्ची घेतो आणि आता पूजा समोर तो बसतो. तेव्हा आता लगेच अद्वैत म्हणतो की हे बघ पूजा, तू कसलीही काळजी करू नको.
नको आणि काही घाबरू नको, सगळेजण आपलेच आहेत. तेव्हा आता पूजा ही राहुलकडे बघत असते आणि राहुलने तिला जे धमकावलेलं आहे ते सत्य तिला आठवते. राहुल म्हणलेला असतो की हे बघ, यापुढे मात्र तू अद्वैत आणि कला यांना काही सांगण्याचा प्रयत्न केलास तर मी तुला नोकरीवरून काढून टाकेल. तेव्हा आता हे सर्व आठवत पूजा आता राहुलकडे बघत असते आणि खूप घाबरते. कलाचं मात्र आता बारीक लक्ष असते. तेव्हा आता अद्वैत सुद्धा ओळखतो. अद्वैत आता त्या दोघांकडे बघतो आणि मनात विचार करतो की कदाचित राहुल समोर आहे म्हणून आता पूजाला बोलता येत नसेल. तेव्हा लगेच आता अद्वैत राहुलला राहुल म्हणतो. तोच लगेच आता राहुल धावतच येतो आणि म्हणतो की दादा हे बघ, मी तुला काय म्हणत होतो की ते वेंडर. तर अद्वैत लगेच त्याला म्हणतो की हे बघ, आता हा बोलण्याचा विषय नाही, ते जे काही तुला बोलायचं आहे तर ते आपण नंतर बोलू. आमचं बोलणं बाकी आहे आणि तू त्यासाठी थोडा वेळ बाहेर थांब. आमचं बोलणं झाल्यानंतर मी तुला सांगतो आणि आत बोलावतो. तेव्हा आता राहुल म्हणतो की दादा अरे खूप महत्त्वाचे आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो की काही हरकत नाही, आपण नंतर बोलूयात. तेव्हा लगेच आता राहुल म्हणतो की बरं ठीक आहे आणि राहुल आता अगदी त्याचा पाय तिथून निघत नसतो पण तरी सुद्धा तो बाहेर जातो. त्यानंतर आता लगेच कला आणि अद्वैत दोघी सुद्धा पूजाला म्हणतात की हो हो बोल पूजा. तेव्हा आता पूजा बिचारी आणखीनच घाबरते आणि ती म्हणते की नाही मॅडम आणि सर, खरंच काही प्रॉब्लेम नाही, मी येऊ का. आणि येऊ का असे बोलून पूजा लगेच आता काही न सांगता बाहेर निघून जाते. तेव्हा मात्र आता कलाने ओळखलेलं असतं की नक्की आता ह्या पूजाच्या मनामध्ये काहीतरी वेगळं आहे, परंतु ती घाबरते. तर आता अद्वैत लगेच आता कलाला म्हणतो की हे बघ, आता तू तुझ्या मनामध्ये काही असे भलते सलते विचार येऊन देऊ नकोस आणि त्याचं टेन्शन घेऊ नकोस. ठरल्याप्रमाणे आपण तिच्याशी बोललो, परंतु आता ती काय म्हणते की तिला कोणतीही अडचण नाही म्हणून आपण मात्र आपलं जे कर्तव्य आहे ते पार पाडले आणि तेवढ्या तिथे सदा येतो, कारण तो ज्यूस घेऊन आलेला असतो. तर आता अद्वैत खुश होतो आणि सदाला म्हणतो की हो हो आतमध्ये ये. तेव्हा आता अद्वैत हा कलाला म्हणतो की खरे अगं ज्यूस घे ना. तर कला विचारते की ज्यूस आणि काय रे, अगोदर तर तू मिसळ मागवली होतीस आणि आता तर ज्यूस मागवला, नक्की काय आहे हे आणि कशासाठी हे सर्व. तेव्हा आता लगेच अद्वैत म्हणतो की अगं काही नाही. आणि तेवढ्यात आबा हे ऑफिसमध्ये आलेले असतात. आबा आता अद्वैत आणि कला या दोघांना विचारतात की मी काय आत येऊ का. तर आता लगेच अद्वैत उभा राहतो आणि आबा या या या. आबांना बघून आता अद्वैत आणि कला दोघांना आनंदच होतो. तेव्हा आता सरोज आणि रोहिणी सुद्धा आबांच्या बरोबर असतात. तर आबा त्या दोघींना म्हणतात की हो हो आत या. आबा आत आल्यानंतर खुर्चीवर बसतात आणि अद्वैत कलाला म्हणतात की हो इकडच्या भागामध्ये आलो होतो म्हणून असं वाटलं की चला आतमध्ये सुद्धा जाऊन येऊयात. ऑफिसला जाण्यामधील आनंद काही वेगळाच असतो. तेवढ्यात आता आबांचं जे काही लक्ष आहे तर ते ज्यूसवर जाते आणि आबा अगोदर विचारतात की काय ऑफिस कसे चालले आणि परत अद्वैतला म्हणतात की काय अरे अद्वैत, तुला माहिती होते का अगोदरच की मी ऑफिसला येतोय म्हणून. अरे तू माझ्यासाठी तर ज्यूस सुद्धा आणून ठेवलेले आहे, मग प्यायचं का आम्ही ते ज्यूस. तेव्हा आता कला म्हणते की हो अर्थातच आजोबा. आणि लगेच कला तो ज्यूसचा ग्लास आहे तर तो आबांना प्यायला देते. तेव्हा आता आबा ज्यूस प्यायला घेतात आणि गोड आहे असं म्हणतात. अद्वैत आता कलाकडे बघत असतो आणि कला त्याच्याकडे बघून हसते. तर त्यानंतर आता आबा म्हणतात की हो विषय असा होता, आपल्याला एक महत्त्वाची मीटिंग घ्यायची आहे, त्यामुळे सगळेजण मात्र कॉन्फरन्स हॉलमध्ये या. सर्वजण लगेच कॉन्फरन्स हॉलमध्ये येतात. तर आबा आता बोलत असतात की आपल्या सरोजने मात्र आपल्या चांदेकर ज्वेलर्सच्या प्रोजेक्टसाठी एक नवीन प्लॅन आखलेला आहे आणि त्या प्लॅनबद्दल जी संकल्पना आहे तर ती मला तिने ऐकवली, त्यामुळे मी असं म्हणतो की खरंच ही एक उत्तम संकल्पना आहे. त्यामुळे आपल्या चांदेकर ज्वेलर्सच्या अंतर्गत आपण एक नवीन टॅलेंट सुरू करतोय आणि असे आज मी आपल्या ह्या सर्वांसमोर आणि ह्या बोर्डासमोर जाहीर करतोय. आणि यानंतर मात्र ही जी विंग आहे तर ती कला आणि सरोज सांभाळतील. तेव्हा आता कलाचं नाव घेतल्यानंतर कलाला तर आश्चर्याचा धक्काच बसतो आणि अद्वैत खुश होऊन कलाकडे बघत असतो, परंतु रोहिणीचा चेहरा मात्र अगदी जळफळाट होतो. तिला अगदी हे नाही पटत आणि राहुलचा सुद्धा. सरोज मात्र खुश असते. तेव्हा आता आबा हे अद्वैतला विचारतात की अद्वैत याबद्दल तुझं काय म्हणणं आहे. अद्वैत म्हणतो की आबा मी काय बोलणार, माझं काही म्हणणे नाही. तेव्हा मात्र आता कला इतकी मनातून खुश होते आणि ती विचार करते की ही तर खूप एक मोठी संधी आहे आणि आता मात्र ह्या संधीमुळे सरोज मॅडम आणि माझ्या नात्यात मध्ये एक उत्तेजना मिळेल, एक असं चेंज होईल. तेव्हा मात्र आता रोहिणी तर हळूच लगेच राहुलला म्हणते की अरे इतक्या कमी वेळात हिला इतकी मोठी संधी मिळते. राहुल अरे तू काय करतो, तुला साधं कन्सिलर सुद्धा यांनी केलं नाही. तेव्हा मात्र आता राहुल म्हणतो की अगं मम्मा सोडून दे, कारण सध्या मात्र हा विषय माझ्या डोक्यात नाही, दुसरे विषय आहेत. आणि तसंही मम्मा तू विचार कर, अगं कला जर आता ह्या कामाच्या निमित्ताने बाहेर राहिली तर ऑफिस
ऑफिसमध्ये आता सगळं काही राज्य माझं असेल, मला मनमोकळेपणाने सर्व काही करता येईल, त्यामुळे हे तर आपल्यासाठी चांगलेच आहे की कला आता ह्या ऑफिसच्या बाहेर असेल, म्हणजे कसं की मला सगळं काही रान मोकळं मिळेल. आणि आता राहुल विचार करतो की अद्वैत आणि कला मात्र मीटिंग मध्ये बिझी आहेत. तोपर्यंत मी मात्र पूजाशी बोलतो आणि पूजाला मात्र अद्वैत आणि कला या दोघांना तिने काय सांगितले असेल याबद्दल मला तिचा विचारपूस तर करावीच लागेल. तेव्हा आता आबा म्हणत असतात की हे बघा या नवीन प्रोजेक्ट मध्ये, तर लगेच राहुल मध्येच बोलतो. राहुल म्हणतो की मला एक महत्वाचा फोन आलेला आहे आणि आबा मी नंतर लगेच येतो, फोन घेतो, म्हणून तो लगेच बाहेर निघून जातो. तेव्हा आता आबा हे कलाला म्हणतात की हे बघ कला, जो काही प्रोजेक्ट आता सरोजने अगदी विचार विनिमय करून तयार केलेला आहे, तर त्यामध्ये नवीन विंग असं काय असेल याबद्दल मी तुम्हाला आज सांगतो. आणि जो काही हा इतर सगळ्यापेक्षा वेगळा दृष्टिकोन आणि सरोजचा इतक्या वर्षाचा अनुभव, त्यामुळे ह्या सगळ्या काही गोष्टी मला यांच्याकडून शिकाव्यासे वाटतात. त्यामुळे माझ्या मनात असे विचार येत आहे की कला हे बघ, तुझी कलात्मकता आणि सरोजचा दृष्टिकोन हे जर दोन्ही एकत्र आले, त्यामुळे मात्र आपला हा प्रोजेक्ट आहे तर तो प्रचंड यशस्वी होईल. मला असे वाटतं की ह्या प्रोजेक्ट मध्ये काम करताना मात्र सरोज तू सासू आणि कला तू तिची सून असेल, म्हणजे हे बघ सरोज ही कलाची गुरु असेल आणि कला ही तिची शिष्य असेल. तेव्हा आता हे ऐकून कला खुश होते. कला आता लगेच आता आबांना म्हणते की हो आबा, खरंच मला खूप असे आवडेल की सरोज मॅडम बरोबर गुरु शिष्य यांचं नातं जोडण्यासाठी, त्यामुळे मी तयार आहे सरोज मॅडम बरोबर ह्या विंग मध्ये काम करायला. तेव्हा आता सरोज सुद्धा खुश होऊन म्हणते की हो, मला सुद्धा मान्य आहे बरोबर काम करायला. तेव्हा आता हे ऐकून मात्र कला आणि अद्वैत आबा हे सगळेजण खुश होतात. तेव्हा आता कला विचारते की मी एक सुचू का, म्हणजे आपण ह्या विंगचं नाव आहे तर ते कलाकृती ठेवूयात का, म्हणजे नव्या पिढीची ही नवी पिढी, आणि कसं वाटतं असं विचारते. तेव्हा आता आबा खुशून म्हणतात की वा, खरंच खूप छान आहे. तेव्हा आता आबा सरोजला विचारतात की सरोज, अगं ह्या सगळ्याबद्दल तुझं आता काय असं मत आहे. तर सरोज म्हणते की ठीक आहे, आपण या सगळ्यावर विचार करूयात. तेव्हा आता आबा म्हणतात की म्हणजे असे की आता हे सर्व फायनल आहे तर, आणि आजची मीटिंग संपली असं मी जाहीर करतो. आबा तर आता खुश असतात आणि अद्वैत तर खूपच खुश असतो, कारण सरोज मॅडम आणि कला यांच्यातील नात्यात अगदी बदल झालेला असतो. त्यानंतर आता सर्वजण बाहेर जातात, परंतु कला आता सरोज मॅडमला विचारते की सरोज मॅडम, मला तुमच्याशी बोलायचं होते. तेव्हा आता सरोज म्हणते की हो बोल ना. तर कला म्हणते की हे बघा, अंबाबाईने आज मला ही संधी दिली, तुमच्याबरोबर काम करायला मला मिळते, हीच खरंच खूप मोठी माझी एक महत्वाची खूप मोठी एक गोष्ट आहे. आणि हे बघा सरोज मॅडम, अहो फक्त चांदेकरांसाठी हे काम करायचं असे नाही, परंतु आता चांदेकरांची एक मोठी सून आहे आणि ते सिद्ध करण्यासाठी मला अजून एक संधी मिळाली. तेव्हा आता सरोज म्हणते की हे बघ, इतकं खुश होण्याची गरज नाही, आणि माझ्या बरोबर काम करत असताना मात्र एक गोष्ट लक्षात ठेवायची, कारण उगाच छोट्या छोट्या गोष्टींचं कौतुक करायला आणि त्यांना गोंजारत बसायला मला नाही आवडत. आणि हे बघ, मी खूप प्रॅक्टिकल आहे आणि तोच आता जो काही कामामध्ये मला दिसून येईल, त्यामुळे चल बघूयात की आता तू काय करते ते, आणि ही तुझ्यासाठी एक संधी आहे असे समज. असे बोलून आता सरोज बाहेर जाते. तेव्हा आता कलाला आनंद झालेलाच असतो, कारण सरोज मॅडम आपल्याबरोबर काम करतात ते ऐकून तिला आनंद तर होतो. तर आता राहुल पूजासोबत बोलत असतो आणि तेवढ्यात रोहिणी बाहेर येते. रोहिणी मात्र राहुलला आता पूजासोबत बोलताना बघते आणि मनात विचार करते की इतकी महत्वाची मीटिंग सोडून हा राहुल इकडे ह्या मुलीसोबत काय करतो. एक नंबरचा बावट आहे. आणि तेवढ्यात तिच्या मागे आता आबा, सरोज हे सगळेजण आलेले असतात. राहुल लगेच आता या तिघांनाही बघतो आणि पूजाला तेथून जायला सांगतो. तेव्हा आता आबा पूजाकडे बघत असतात आणि आता आबा डायरेक्ट राहुलला विचारतात की काय रे राहुल, इतकं काय महत्वाचं काम होते, मीटिंग तू अर्धवट सोडून बाहेर आलास. राहुल म्हणतो की बरेच दिवस झाले की एका क्लायंटला मी अगदी फोन करत होतो, परंतु त्याचाच अगदी महत्वाचा कॉल होता आणि त्याच्याशीच आता मी शेअर करत होतो. तेव्हा आता आबा म्हणतात की बरं चल येतो आम्ही. तेव्हा आता कला रागाने राहुलकडे बघत असते आणि पूजाकडे लक्ष ठेवून असते आणि मनात म्हणते की नक्की हा राहुल आता यावेळेस पूजाशीच बोलत होता. तर तेव्हा मात्र आता कला ही पुढे येते. आबा, सरोज आणि रोहिणी तेथून निघून जातात. तर कला आता रागाने राहुलकडे बघत असते आणि राहुल तिच्याकडे. त्यानंतर आता कला लगेच रागाने तेथून निघून येते. तर अद्वैत आता मनात इकडे ऑफिसमध्ये येऊन विचार करत असतो की खरंच कौतुक करायला पाहिजे, तिला इतकी मोठी संधी मिळाली त्याबद्दल.
पण नक्की असे मी काय करू. आणि तेवढ्यात त्याला समोर एक फुलदाणी दिसते आणि त्यातील तो एक गुलाबाचं फूल घेतो. तेवढ्यात कला आत येते. तेव्हा आता कला ही आता स्वतःचीच खूप खुश असते आणि ती मनात विचार करत असते आणि स्वतःलाच म्हणते की चला आता कंबर कसून काम करायला हवे. ही खूप मोठी एक संधी आहे. तेव्हा आता लगेच अद्वैत तिच्याकडे बघत अगदी मनात म्हणत असतो की खरेने जर एकदा एखादी गोष्ट ठरवली तर त्यासाठी मात्र ती मनापासून अगदी कष्ट करायला तयार असते आणि ते कष्ट करताना मात्र त्याचं फळ तिला मिळतेच. त्यानंतर मात्र आता कला सुद्धा आता मनात विचार करत असते की हे काम करताना मात्र मी सरोज मॅडम बरोबर मन मात्र जिंकणारच आहे. तर अद्वैत आता आपल्या स्वतःच्या मनाला म्हणतो या सगळ्यामुळे मात्र खरे ही आईचं मन स्वतः जिंकेल. म्हणून आपल्या हातात जे गुलाबाचं फूल घेतलेलं आहे तर लगेच कला समोर धरतो. तेव्हा आता कला सारखं अद्वैतकडे बघत असते आणि ते गुलाबाचं फूल तो कलाला देत तिला कॉंग्रॅच्युलेशन्स असं म्हणतो. तेव्हा आता कला खूपच खुश होते आणि अद्वैतकडे बघत खूप खुश होऊन हसते. तेव्हा आता अद्वैत तिला म्हणतो की इतक्या कमी वेळात तुला इतकी मोठी संधी मिळाली आणि खरंच ही तुझ्या कामाची पावती असेल. तेव्हा आता कला खुश होऊन म्हणते की खरंच थँक्यू सो मच आणि खरं तर ही सगळी अंबाबाईची कृपा आहे. तर तेव्हा आता अद्वैत तिला खुश होऊन म्हणतो की अगं त्यात म्हणजे तू घेतलेले कष्ट त्याचंच फळ तुला मिळालेलं आहे. त्यानंतर आता इकडे अनामिका रूम मध्ये असते आणि आरशासमोर ती बसून छान अशी खुश गाणे गुणगुणत मात्र तिचा मेकअप वगैरे करत असते. केस विंचरत असते आणि तेवढ्यात सोहम तिथे येतो. सोहम मात्र अनामिकाला इतकं खुश होऊन आता तो खुशच म्हणतो की खरंच वा आज तर मॅडमचा जे काही मूड आहे तर तो खूप चांगला दिसतोय. तेव्हा आता अनामिका म्हणते की हो ना, कारण कला वहिनीला किती छान अशी संधी मिळाली. मी खरंच खूप म्हणजे खुश आहे. आणि बघ बर का सोहू, अरे कला वहिनी आणि अद्वैत दादा यांच्याकडे बघून मला मेड फॉर इच अदर याचा अर्थ काय असतो हे समजते. तेव्हा आता सोहम सुद्धा अगदी खुश होऊन म्हणतो की हो करेक्ट आहे तुझं. आणि अनामिका म्हणते की हो ना, खरंच ते एकमेकांबरोबर किती छान दिसतात आणि कायम त्या दोघांना असंच एकत्र राहून दे. खूप खुश असतात आणि खरंच ते एकमेकांसाठीच बनलेले आहेत आणि असंच राहून दे बाबा. काहीतरी आता माझे दृष्ट वगैरे लागायला नकोय म्हणून काहीतरी टच वगैरे बोलते आणि मुद्दाम ती सोहमला आता टोमणा मारत म्हणते की कसं आहे की आपल्याला जे नाही मिळालं ते दुसऱ्यांना मिळालेलं आहे, त्याचा आनंद मानायला हवा. तेव्हा आता लगेच बाजूला जाऊन अगदी नाटक करत असते आणि सोहमला तो टोमणा मारते. सोहम तिला विचारतो की नक्की तुला आता काय म्हणायचं आहे. तेव्हा आता अनामिका त्याला म्हणते अरे म्हणण्यासारखं आता काय उरलेलं आहे बरं. आणि नाही अरे सोहम, आपल्यामध्ये कुठे इतकं प्रेम आहे आणि जे प्रेम मी आपल्या संसारात शोधून बघते ते प्रेम मात्र अद्वैत आणि कला या दोघांमध्ये अगदी भरभरून दिसते. मी तरी सुद्धा खुश आहे आणि नाही मला हे प्रेम मिळाले तरी चालेल. त्यावर आता हे ऐकून सोहम लगेच म्हणतो की अनामिका तुला जे काही बोलायचं आहे ते जरा स्पष्ट बोल. हे असं आडून बोलू नको, जरा स्पष्टच बोल. कारण तू दरवेळेला येणार, मला काहीतरी टोमणे मारणार, प्रत्येक गोष्टीत मला तू नाव ठेवणार. त्यापेक्षा तू एक काम कर, तू जे काही तुला बोलायचं आहे तर ते एकदाच बोलून घे. काय मला नाव ठेवायचे असतील ते सर्व ठेवून घे. आणि खरं सांगायचं गेलं तर मला सुद्धा नाही वाटत की मी इतकं चुकतो म्हणून. तेव्हा आता अनामिका अगदी त्याच्याकडे बघून हसते आणि म्हणते की हो का, कुठेच चुकत नाही असं स्वतःला म्हणतोस का. अरे सोहम, तू तर सगळीकडे चुकतो. घरातील जबाबदाऱ्यामध्ये, आपल्या संसारामध्ये सगळीकडे चुकतच आलेला आहे. आणि हो, तुला तरी माहिती आहे का तुला तुझ्या आयुष्यामध्ये काय करायचं आहे ते. सोहम बिचारा आता आपल्या विचारत असतो. त्यानंतर आता कला ही घरी येते, आपल्या रूममध्ये आलेली असते आणि आज तिला अद्वैतने गुलाबाचं फूल दिलेलं आहे म्हणून ती सारखं ते गुलाबाचं फूल आपल्या हातातच घेते आणि तिला आता अद्वैत जे काही बोललेलं आहे कॉंग्रॅच्युलेशन्स बद्दल तर ते सर्व काही तिला आठवत असते आणि तिला इतका आनंद झालेला असतो की अद्वैतने आज तिला ते गुलाबाचं फूल दिलेलं आहे म्हणून ती स्वतःचीच लाजत असते. तर अद्वैत समोरच आता टेबलवर बसून काहीतरी लॅपटॉपमध्ये काम करता तो सुद्धा आता स्वतःच्या मनाला म्हणत असतो एखाद्याच्या आनंदात आपण जर भर टाकली तर मात्र त्याला काम करण्यासाठी उत्तेजन येते. अगदी उत्साहाने तो ते काम पूर्ण करतो असं आता आबा म्हणतात. मग आबांच्या सांगितल्याप्रमाणे आपण सुद्धा तसंच काहीतरी करायला पाहिजे. नक्की मी काय करू, कारण एखादी ऑर्डर आहे तर ती मी हिच्यासाठी देऊ का, नको. परत म्हणतो की नको, ही खरी कंपनी आहे ना ती चित्र आहे, हिला कधी काय आवडेल आणि कधी काही आवडायचं नाही, नाहीतर ती नाक मुरडेल अशी आहे ती. आणि तेवढ्यात कलाला जोराची शिंक लागते आणि तिला शिंक येते तर लगेच आता अद्वैत तिच्याकडे बघत असते. तेव्हा लगेच कला आता अद्वैतला सॉरी म्हणते आणि त्याच्याकडे बघत असते. त्यानंतर आता इकडे अनामिका ही सोमला विचारते मला एक गोष्ट सांग की तुला खरंच माझ्याशी लग्न करायचे होते का.
अरे सांग ना, नक्की तुला कुणाच्या गळ्यामध्ये माळ घालायची होती बरं? तेव्हा आता सोहम खूप टेन्शन मध्ये येतो आणि त्याला अनामिकाचं हे वागणं नाही पटत. तर अनामिका त्याला सारखं सारखं डॉमिनेट करत असते. अरे सांग ना, तुझं प्रेम होतं ना नक्की माझ्यावर? तेव्हा आता सोहम लगेच आपला चेहरा म्हणजे फिरवतो आणि तो पाठमोरा आता ह्या अनामिकाकडे उभा राहतो. तेव्हा आता अनामिका परत त्याच्या समोर येते आणि विचारते, का मी फक्त तुझ्या समोर आले आणि तू लगेच माझ्याशी लग्न करून टाकले, असं तर नाही ना काही? आणि परत म्हणतो की कुठेच चुकत नाही म्हणे. तेव्हा आता सोहमला खूप टेन्शन येते. रागाने तो आता बेडवर बसतो. तर अनामिका पुन्हा त्याच्या जवळ येते आणि मुद्दाम त्याच्या हातामध्ये हात घालत तेथे बसते. त्याच्या शेजारी बसून आता त्याच्या मुद्दाम जवळ येते आणि म्हणते की हे बघ, घर संसार जबाबदारी हे सगळं काही सोड आणि स्वतःचं असं काहीतरी असेल ना की स्वतःचं कर्तव्य की तेही शोधलंस तू. अरे तू तर एक मोठा आर्टिस्ट आहे. मग आता तुमच्यासारख्या आर्टिस्टचं काम काय असतं बरं? मी तुला सुचू का त्याबद्दल? हे बघ, अरे सकाळी उठणं, आयतं खाणं आणि त्यानंतर मात्र कुठेतरी घुम्यासारखं बाहेर सटकणं आणि 2-3 कॅनव्हासवर अगदी 4-5 अगदी रेघोट्या ओढणं आणि त्यानंतर फेवरेट असं काम दारू पिणं आणि घरी येऊन तमाशा करणे. मग याला आर्टिस्ट म्हणतात का रे? सोहम आता मुद्दाम सोहमला टेन्शन येण्यासाठी आता अनामिका त्याला हे सर्व टोमणे मारीत बोलत असते. सोहमला आता खूप राग येतो, पण तरी सुद्धा स्वतःचा राग तो आवडतो. तेव्हा आता अनामिका म्हणते की हो ना, अरे खरंच तुझं तर खूप भारी आहे आणि पहिल्या दिवसापासून आता लगेच पहिले जे काही पाडे आहे तर ते सुरू, असं म्हणून ती आता लगेच कर्तव्य शून्य असं आता सोहमला बोलते आणि त्याला अगदी असे बोलत टोमणा मारते, जेणेकरून आता सोहमला कसे टेन्शन येईल याचा ती विचार करत असते. तेव्हा आता असं म्हटल्यानंतर आता बिचारा सोहम रागानेच उठतो आणि रागाने मात्र तो रूमच्या बाहेर निघून जातो. तेव्हा आता अनामिकाला खूपच आनंद होतो, कारण तिला तर हेच हवं असतं. त्यानंतर मात्र ती इतकी खुश होते आणि स्वतःला टाळी देत म्हणते की खरंच आज मात्र मज्जा आली. तर त्यानंतर मात्र आता इकडे अद्वैत विचार करत असतो की कलाला गिफ्ट काय द्यायचं आहे आणि जर तिला काहीतरी गिफ्ट द्यायचं असेल तर ती स्वतः एक आर्टिस्ट आहे, त्यामुळे तिला जे काही आर्टिस्ट आहे ना तेच गिफ्ट आवडेल. परंतु स्वतः मात्र आता आर्टिस्ट असल्यामुळे तिला ते गिफ्ट सुद्धा आता आवडायला हवं किंवा नाही, आता तिला आवडेल की नाही याचा तो विचार करतो. तो मोबाईलमध्ये सर्च करतो की आर्टिस्ट गिफ्ट म्हणजे बायकोला जे काही नवीन असं गिफ्ट द्यायचं असेल तर त्या काय असेल. त्याला मात्र आता एक लक्षात येते आणि तो म्हणतो की ही आयडिया नक्की छान आहे. आमच्या फोटोचं जर एखादं कॉलेज तयार केलं तर ते मात्र नक्कीला आवडेल. तिला मात्र अशी हाताने जी गिफ्ट बनवलेले आहे ते नक्की आवडतात. मग तिच्यासाठी मात्र आणि तिच्यासारखं भरभर आपल्याला नाही करता येणार, परंतु आत्ताच मी करायला घेतो. पुढच्या 2 तासामध्ये माझं ते गिफ्ट पूर्ण होईल म्हणून त्याच विचारात तो असतो. तर कलाही ती त्याच्याकडे सारखी बघते आणि विचारते की चांदेकर. तेव्हा अद्वैत लगेच म्हणतो की हो हो झाले. तेव्हा तर कला त्याला विचारते की काय रे, काय झालं? आणि अच्छा, अरे माझं तर बेडशीट वगैरे आहे तर ते बदलून झाले. तेव्हा अद्वैत हो म्हणतो. तर कला त्याला विचारते की अरे मी तुला हे विचारत होते तुझ्या बेडशीटचं काय, ते बेडशीट मी बदलू का? म्हणजे हे बघ मी बदलणार आहे, परंतु कुठली घालू ते मी तुला विचारत होते. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की अगं कुठल्याही तुझ्या चॉईसचं घाल, मला कशाला विचारते? मी आलो, मला एक फोन आलेला आहे आणि जरा फोन अर्जंट आहे असे बोलून तो आता बाहेर निघून जातो आणि मुद्दाम तो कलाशी खोटच बोलतो. कला म्हणते की चांदेकर, अरे एक सुद्धा फोन आलेला नाही, मग तरी सुद्धा तू का खोटं बोलतो? आणि कला आता विचार करते की नक्की हा माझ्यापासून काही लपवत तर नाही ना, काही राहुलचं आणखीन एखादं प्रकरण वगैरे तर नसेल ना, म्हणून कला आता विचारत पडते. मित्रांनो, हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता अद्वैत कलाला मात्र छान असं फोटोने बनवलेलं एक मात्र ग्रीटिंग्स कार्ड देतो आणि त्यात सगळे फोटो चिटकवलेले असतात. तेव्हा आता कला ही अद्वैतला ते बघून म्हणते की हे बघ, पहिल्या डीलच्या वेळेला तुम्हाला टोमणे मारत होता आणि तो माझा फोटो आहे. तर आता अद्वैत तिला रागाने म्हणतो की तू नाव ठेवण्यातच पटाईत आहे आणि हे बघ कला म्हणते की ज्या क्षणी तू माझ्याशी भांडलास तर ते फोटो लावलेत. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की तुला नाही ना आवडलं मग सोड. तर कला म्हणते की नाही, तू पहिल्यांदा माझ्यासाठी काही इतकं प्रेमाने बनवले नाही, मी नाही सोडणार. असं करता करता दोघांमध्ये भांडण होतं आणि तो कोलाज मात्र फाटून जातो. आता अद्वैत ओरडतो की तू फाटलंस. तर कला म्हणते की मी बरोबर होते, तीच बाजू माझ्याकडे आली. तर अद्वैत म्हणतो की जेथे माझी काही चूक नाही तर तेच फोटो माझ्याकडे आलेत. दोघे मात्र आता त्यांच्याकडे जो काही एक तुकडा आलेला आहे तर तो तुकडा घेऊन ते झोपतात आणि परत मात्र आता दोघे
एकाच साईडने येतात आणि जो काही त्यांचा फाटलेला तो कोलाज आहे तर तो एकमेकांशी जोडला जातो आणि तो दोघांच्या हातामध्ये असतो आणि दोघे हातात तिळगुळून झोपलेले असतात आणि शेवटी हा कोलाज पूर्ण होतो। तेव्हा मित्रांनो, आता पुढे काय होईल काय नाही हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा। धन्यवाद।